हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज ना मी साबुदाणा बटाटा चकली बनवत आहे. तर इथे ना मी चकली बनवण्यासाठी अर्धा किलो साबुदाणा आणि 1 किलो बटाटा असं प्रमाण घेतलेलं होतं. आणि साबुदाणा जो आहे तो रात्रीच भिजवून घेतला होता आणि त्याच्यानंतर तो ना मी अशा पद्धतीने कपडा ठेवून ना कपडा म्हणजे बांधला आहे पातेल्याला आतमध्ये पाणी टाकून थोडंसं, आणि त्याच्यावरती साबुदाणा जो आहे तो अशा पद्धतीने वाफवून घेतलेला आहे. आणि खूप छान असा तो वाफला गेलेला आहे, बघू शकता एकदम ट्रान्सपरंट झालं आहे. त्याच्यानंतर बटाटे किसून घेतले उकडलेले, आणि त्याच्यामध्ये मग हे साबुदाणा, मिरची, मीठ वगैरे मिक्स करून ते छान असं मळून घेतलेलं आहे सर्व. तर आज ना हे सगळं चकली करण्यासाठी ना मी एकटीच होते. आज माझ्या मदतीला कोणीच नव्हतं, कारण का परी आणि परीचे पप्पा गेले होते आमच्या गावाकडे. परीला सुट्टी आहे म्हणून तिला सोडवायचं होतं, आणि शेताचं थोडंसं कामसुद्धा होतं म्हणून ते गेले होते. आणि मग मी एकटीच असल्यामुळे ना मला ना बोर होत होतं भरपूर, म्हणजे काही करमत नव्हतं. तर मी असं काहीतरी उद्योग करायला घेतलेलं होतं. तर त्यातलाच पहिला उद्योग म्हणजे हा चकली. तर मी अशा पद्धतीने छान असं हे मळून घेतलेलं आहे मस्त, आणि त्याच्यानंतर एकटीनेच मस्त छान अशी चकली घालून घेतलेली आहे. बाहेर उन्हामध्ये लेटच झालं होतं मला जरा, कारण मी अगोदर घरातले सगळे कामं एकतर लेट उठले आणि त्याच्यानंतर सगळे कामं आवरून घेतले. जरा एक्स्ट्राचे कपडे वगैरे साफसफाई, कोणी नसलं की आपण असे एक्स्ट्राचे कामं करतो तसं केलं मी. त्याच्यानंतर मग हे घालायला घेतलं. ऊन पडलेलं होतं तरी पण मी थोडंसंच आहे म्हटलं होऊन जाईल म्हणून मी घालायला घेतलं होतं एकटीनेच. आणि अशा पद्धतीने मस्त छान अशा चकल्या माझ्या घालूनसुद्धा झालेल्या आहेत. बघू शकता तुम्ही. मी ना इथंच ह्याच्यामध्ये दाखवलं मी थोडंसं कुरकुरे टाईप पण केलेलं आहे. ते 3 होल होते ना त्या एका प्लेटला, तर त्याच्याने मी असे कुरकुरे घालून घेतलेले आहेत, इथं बघू शकता. तर म्हटलं असं काही नाही, चकलीच गोलगोलच असायला पाहिजे, तर तशा पद्धतीचं त्या प्लेटचा तरी कधी वापर करायचा म्हटलं आहे दिलेलं त्याच्यामध्ये. तर त्याच्यानंतर मग दुपारी मग आता काय करायचं, कोणीच नाही म्हटल्यावर, म्हणून मी ना माझे पॅन्ट कापून ठेवलेली होती बऱ्याच दिवसापूर्वी तुम्हाला सांगितली होती. तर तिचा शिवायला आज मुहूर्त लागला होता, तर ती मग मी इथं शिवत होते. आणि झालीसुद्धा. पॅन्ट ना खूप पटकन शिवून होते. ते स्ट्रेट पॅन्ट शिवलेली आहे मी, जशा रेडीमेड आजकाल मिळतात ना ड्रेसवरती, तर तशीच इलास्टिक लावून मी शिवलेली आहे अशा पद्धतीने. तर कशी वाटली तुम्हाला ही माझी शिवलेली पॅन्ट आणि आज मी केलेल्या चकल्या आणि माझा आजचा हा व्हिडिओ, हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.